नमस्कार, जय शिवराय. तर आज आपण आमच्या सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या रमलेला आपला सज्जनगड, या सज्जनगडाला आपण भेट देण्यासाठी आलो. या भेट देऊया. आपण सज्जनगडावर पोहोचलो आहोत आणि आता आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांची समाधी असलेले जे मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळ पोहोचलोय. तर आपण जाऊया, मंदिरातलं दर्शन घेऊया, महाराजांचं दर्शन घेऊया आणि बाकी सज्जनगडावरचा बाकीच्या परिसराचा आपण आनंद घेऊया. चला. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र. श्रीराम समर्थ. आपण सज्जनगडावर आल्यानंतर सज्जनगडावर मंदिर आहे, श्रीराम मंदिर, आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांची समाधी त्या मंदिरामध्ये आहे. त्याच्याच बरोबर बाजूला या संस्थानामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या काही जीवनविषयक गोष्टी आहेत, त्या आपण बघितल्या आत्ता जाऊन. तर तिथे आपल्याला छत्रपती श्री शिवरायांनी दिलेला रामदास स्वामींना पलंग, तो पलंग आहे. तसेच दत्तात्रय महाराजांनी दिलेले कुबडे आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांनी दिलेले सोटा हा तिथे आहे. तसेच भारत परिक्रमण करत असताना, हिमालयात असताना रामदास स्वामी हे हिमालयात गेले होते, तेव्हा मारुतीरायांनी त्यांना वल्कल वस्त्र दिली होती. ती ही वस्त्र आपल्याला इथं दर्शन होतं. तसेच रामदास स्वामींचे प्रिय शिष्य कल्याणस्वामी महाराज, या कल्याणस्वामी महाराज यांची आपल्या गुरुप्रती असलेली निष्ठा एवढी मोठी की एवढे मोठे मोठे हांडे तिथं आपल्याला दिसून येतात की त्या हांड्यातून या सज्जनगडाच्या खाली जी नदी आहे त्या नदीमधून पाणी रोज गुरूंसाठी या गडावर आणत असत. असे त्यांचे प्रिय शिष्य कल्याणस्वामी यांनी ज्या हांड्याने त्यांची रोज पाणी भरून सेवा केली, या अशा काही रामदास स्वामींच्या जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे प्रत्यक्ष स्वरूपात दिसतात. तसेच ज्या ठिकाणी रामदास स्वामींनी शेवटचा देह सोडला तेही निवासस्थान आपल्याला इथं आतमध्ये दिसून येते. आणि बरोबर बाजूलाच जे मंदिर दिसत आहे, या मंदिरामध्ये रामदास स्वामींची समाधी आहे. त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप, चांदीचे डोळे देवाचे भावती खूप. न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी, विजयाचे निशाण देतो विजयाचे निशाण. त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. कसलं भारी आहे राव ही. राम जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. आमचा सज्जनगड आणि सज्जनगडावरून दिसणारं हे निसर्गाचं अविस्मरणीय असं दृश्य, उरमोडी धरण.
सज्जनगडावर श्री रामदास स्वामींनी जो मारुती स्थापित केलेला आहे, धाब्याचा मारुती, त्यांचं मंदिर खूप प्रसन्न वातावरण, खूप मस्त मंदिर आहे आणि मागचं वातावरण पण बघा मस्त.